राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या परवानगीची गरज आहे. चांगल्या कामांना जी आम्ही चांगलं कामं करू इच्छितो, जी याच्यामध्ये दिलेली आहेत, त्याला केंद्र आणि राज्यांनी विरोध करावा. समजलं का? की इकडे तिकडे बघत होतास तू? अ? प्रश्न विचारता आणि इकडे तिकडे बघत बसता रे. स्वतःही ऐकत नाही. उद्धवजी एक एक हा? प्रश्न आहे. थांब रे जरा थांब. कुठे चाललोय का? अरे एक मिनिट, त्याला तुला मी काय बोललो हे समजलं का? हां हां. कोस्टल रोडचं डिझाईन परत ऐक ना. माझं तेच म्हणणं आहे, चांगल्या कामांना राज्य आणि केंद्र सरकारने नाकारू तर देत पहिलं. हे तुमच्यासमोरच येईल ना, की आम्ही ह्या योजना करायचं म्हणतोय, ह्याच्यासाठी राज्याची किंवा केंद्राची परवानगी पाहिजे आणि हे नाही देत आहेत. कळलं? बघू. उद्धवजी थांब ना जरा थांबा ना रे. त्यांना आडू उत्तर दे. तेच तर राज म्हणाले ना, त्यांना आडू उत्तर द्या. म्हणजे त्यांचं जे काही ढोंग आहे ना ते बाहेर पडेल. जसं एक मुद्दा किंवा एक दोन गोष्टी आहेत ज्याच्याबद्दल मी मुख्यमंत्री असताना गो अहेड दिला होता, ते म्हणजे मराठी रंगभूमीचं दालन ते यांनी रद्द केलं बिर्ला तिकडे चौपाटीला, आणि ते हे बिल्डरच्या घशात घातलं. वरळी दुग्ध डेअरी आहे, तिथल्या सगळ्या कामगारांचं नीट तिथेच पुनर्वसन करून तिथे आपण जागतिक दर्जाचं पर्यटन केंद्र करणार होतो, ते आता यांनी रद्द करून तेही बिल्डरच्या घशात घालत आहेत. देवनार डम्पिंग ग्राउंड हे बिल्डरच्या घशात घालत आहेत. कुर्ला मदर डेअरी अदानीच्या घशात घातलेली आहे. मुलुंडचा सगळे ती कांजूरचे मिठागरे आहेत ती अदानीच्या घशात घातलेली आहेत. म्हणजे यांचा महापूर होणार नाही, पण झाला तर मुंबईचं अदानी स्थान होईल, हे माझं स्पष्ट आणि ठाम मत आहे. उद्धव